नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण इडली आणि खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. हा एक साऊथ इंडियन पदार्थ आहे. इडली ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाल्ली जाते, तसेच सांबाराबरोबर सुद्धा खाल्ली जाते. दोन्हीबरोबर सुद्धा इडली खूप छान लागते चवीला. तांदळाची इडली, रव्याची इडली किंवा तांदूळ आणि उडदाची डाळीची मिक्स इडली, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण इडली बनवतो. तर आज आपण तांदूळ आणि उडदाची डाळ ह्याची मिक्स इडली कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथे मी अर्धा पेला उडदाची डाळ घेतलेली आहे. ही उडदाची डाळ पूर्ण अजिबात सालं नसलेली आहे. सालं असलेली उडदाची डाळ आपल्याला घ्यायची नाही आहे. उडदाच्या डाळीच्या 3 पटीने आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. म्हणजे आपण अर्धा पेला उडदाची डाळ घेतली तर त्याच्या 3 पट म्हणजे 1.5 पेला आपण तांदूळ घेतलेत. हे तांदूळ आपण रेशनचे तांदूळ घेतलेत. तुमच्याकडे जर रेशनचे तांदूळ नसतील तर तुम्ही ज्या तांदळाचा मोकळा सुटसुटीत असा भात होतो अशा कोणत्याही प्रकारचे तांदूळ तुम्ही इडलीसाठी वापरू शकता. आता आपल्याला तांदूळ आणि डाळ दोन्हीही 2-2 पाण्याने स्वच्छ धुवून त्यातील पाणी पूर्ण काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यात पाणी घालून आपल्याला ते 8 ते 9 तास भिजत ठेवायचे. हे बघा, आपण तांदळातील पूर्ण पाणी काढून घेतलं, स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलं. आता त्याच्यामध्ये आपण पुन्हा पाणी घालून आता आपण हे झाकण ठेवून 8 ते 9 तास आपण भिजत ठेवणार आहे. हे बघा, आता उडदाची डाळसुद्धा आपण धुवून घेतलेली आहे स्वच्छ. हे दोन्ही आपल्याला वेगवेगळ्या भांड्यांमध्ये भिजत ठेवायचं आहे आणि आपल्याला जास्तीचं पाणी ठेवायचं आहे, कारण कुठलीही वस्तू भिजत घालताना त्याच्यामध्ये जास्त पाणी घातलं तर ती वस्तू तो पदार्थ व्यवस्थित भिजला जातो. आता आपण तांदळामध्ये अर्धा छोटा चमचा मेथीदाणे घालून घेणार आहे. दोन्ही पातेल्यांवर झाकण ठेवून 8 ते 9 तास आपण आता भिजत ठेवणार आहे. आता आपण डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेले 8 ते 9 तास झालेत. तर आपण आता बघूया, तांदूळसुद्धा छान भिजलेत आणि आता आपण हे तांदूळ याच्यातलं पाणी काढून घेणार आहे आणि अगदी कमीत कमी पाण्यात आपण मिक्सरला वेगवेगळं वाटून घेणार आहे. आपण पाणी अजिबात जास्त ठेवायचं नाही आहे वाटताना, कारण की जर आपण पाणी जास्त ठेवलं तर ते इडली आपली अजिबात फुगत नाही. तांदूळ आपल्याला रव्यासारखे जाडसर असे मिक्सरला वाटून घ्यायचेत. हे बघा, आता आपण तांदूळ हे मिक्सरला अशा पद्धतीने अगदी कमी पाणी घालून वाटून घेतलेत आणि त्याच्यानंतर आपण ही उडदाची डाळसुद्धा वाटून घेतली आहे. पण उडदाची डाळ एकदम बारीक वाटायची आहे, अजिबात मोठी ठेवायची नाही आहे. तांदूळ थोडे जाडसर वाटले तरी चालतील, पण उडदाची डाळ एकदम बारीक वाटायची आहे. आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे. 5 ते 7 मिनटं आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे. एकाच डायरेक्शनला फिरून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते मिश्रण आपलं हलकं होईल इथपर्यंत आपल्याला ते मिक्स करायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं. त्याच्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण त्याला एक सुती कापड बांधून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून पूर्ण रात्रभर आपण ते फुगण्यासाठी ठेवणार आहे. ते जेवढं आत्ता आपलं मिश्रण आहे ना त्याच्या दुप्पट झालं पाहिजे आपलं सकाळपर्यंत. आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे 12 तास जरी आपण हे असं भिजत ठेवलं तरी पण ते चांगलं पीठ आंबतं आपलं. पण जर हिवाळ्यात तुम्ही करत असला तर हिवाळ्यात 17 ते 18 तास अशा पद्धतीने तुम्हाला ते मिश्रण झाकून ठेवावं लागतं, तेव्हाच त्याची इडली चांगली येते. हे पातेलं आपल्याला एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचे, म्हणजे जसं की आपण किचन वाट्यावर सुद्धा ठेवू शकतो, त्यामुळे ते पटकन पीठ लवकर आंबलं जातं. हे बघा, आता सकाळची वेळ आहे. रात्री आपण पीठ बांधून आंबण्यासाठी ते पीठ ठेवलं होतं,
तर आपण इडली बनवण्याच्या अगोदर आपण त्याची चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी मी ओलं खोबरं घेतले, त्याचे असे उभे काप करून घेतलेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेत. तर आपल्याला हे साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, सर्व साहित्य आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेतले. त्याच्यामध्ये आपण चटणीच्या अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला चटणीला फोडणी द्यायची आहे. तर आपण आता पातेलं गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. आता आपलं तेल गरम झाले तर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घातली आहे आणि त्यानंतर आपण कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घालून घ्यायची आणि ही फोडणी आता आपल्याला चटणीवर घालून घ्यायची आहे आणि चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा, आता आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. आपण आता इडली बनवायला घेऊयात. ही चटणी आता झाकण ठेवायचं चटणीवर. हे बघा, आपण हे इडलीचं पीठ रात्री आंबण्यासाठी ठेवलं होतं. तर आपण आता बघूया काढून. हे बघा, पीठ आपलं पूर्ण फुगलं आहे. असे बबल्स दिसत आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, आपण चमच्याने का काढून बघूयात. हे बघा, पीठ असं फुगलेलं आहे पूर्ण. आता आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात 4 ते 5 मिनटं. हे बघा, आपलं मिश्रण आता पूर्ण असं मिक्स करून झाले. त्याच्यामध्ये आपण अगदी पाव चमचा प्लेन इनो पावडर घालणार आहे आणि पुन्हा एकदा 4 ते 5 मिनटं मिक्स करून घेणार आहे. इनो पावडरमुळे काय होतं, इडली आपली छान फुगते. अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इडलीतील भांड्यांना अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडली आपली खाली चिकटत नाही. अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. इडलीचं पीठ आता आपल्याला सगळ्या भांड्यांमध्ये घालून घ्यायचे. 2-2 चमचे घातले तरी चालतील. इतर सगळी इडलीची भांडीसुद्धा याचप्रमाणे पीठ भरून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि आपल्याला आता कुकरमध्ये पाणी घालून कुकर आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचा आहे. हे बघा, मी 5 मिनटं अगोदर कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घालून उकळण्यासाठी ठेवलं होतं. तर पाण्याला आपल्या उकळी आली आहे. त्याच्यामध्ये आपण इडलीचे स्टँड ठेवून घेऊयात. इडलीचे स्टँड आता आपण ठेवून घेतो आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनटं इडल्या उकडून घ्यायच्यात. हे बघा, 5 ते 7 मिनटं आता झालेले आहेत. इडल्या आपल्या उकडलेल्या आहेत. तर आपण झाकण काढून बघूयात आणि आपण इडलीचे स्टँड आता बाहेर काढून घेऊया. हे बघा, इडल्या आपल्या खूप छान अशा फुगलेल्या आहेत. एका चमच्याच्या साहाय्याने आपण आता त्या सगळ्या इडल्या काढून घेणार आहे एका ताटामध्ये. हे बघा, खूप छान अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. एक इडली मी तुम्हाला मध्ये तोडून दाखवते. हे बघा, पूर्ण जाळीदार अशी इडली आपली तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.